सुनबाई, अरे हा गुरु अजून उठला नाही का? बाबा अहो कधीचे उठलेत ते? अरे मग आवर ना म्हणा, मला एअरपोर्टला सोडून त्याला ऑफिसला जायचं आहे. सध्या किती ट्रॅफिक वाढलं सकाळच्या वेळेला. बाबा अहो ते तयारच होऊन राहिले ना, येतीलच इतक्यात. आला? अरे वा. अरे काय झालं मानेला? ते जरा अखडली बाबा. अकडली का बरं? ते मानेचे व्यायाम करत होतो म्हणून जरा अडकली. नको ते धंदे करतो इकडे. नाही बाबा. अरे काही होत नाही, शांत. मी औषध घेतो ना. औषधाची काय मानच लचकली तुझी. माझ्याकडे गुरु ते बाबा पाळव्यात बरं, पटकन नीट करतील. करून घे. ओके, रिलॅक्स. काय बरं गुरु, तू तुझ्या बाबांच्या ताब्यात आल्यावरती अगदी सुतासारखा सरळ होते. अरे मानच आहे ती, सरळ होणारच. मायामुळेच यांची मान आखडली. काय गंमत आहे, मी नानाजींची गोष्ट सांगितली आणि यांना तर ती खरीच वाटून गेली. जरा व्यायाम करत बसले होते, हो हो मान हलवायचा. काय बरंच हसू येतंय तुला? नाही नाही तसं काही नाही. बरं वाटतंय ना आता? बरं वाटत. अरे वाटणार म्हणजे काय? तुझ्या बापाचा हात लागल्यावर तुला बरं वाटणार नाही? प्रश्न मानेचा नाही. या भल्या भल्यानं तुझ्या बापानं अगदी एका झटक्यात सरळ केलेला आहे. काय फेस टू फेस काय चाललंय काय? नाना मी माझी नजर चेक करत होतो. अच्छा, अजून ते खूळ तुमच्या डोक्यातून गेलं नाही का? खूळ? हा नाना मला म्हणे नीट दिसत नाही. कळलं कळलं, काय घडलंय ते कळलंय. नाना तुम्हालाही वाटतं की मी खोटं बोलतोय म्हणून? नजर चूक होते अशी. हे बघ गुरु आता बदललाय, मला असं वाटत नाही तो आता पूर्वीसारखा परत वागेल. या जगात अशक्य काही नाहीये असं म्हणून त्या गुरुनं माझा इगो दुखावलाय. मला नीट दिसत नाही म्हणे, या महाजनीला नीट दिसत नाही. ओ सारं आयुष्य गेलं प्रूफ रिडिंग करण्यात. या नजरेत ना एक रस्व देखील सुटला नाही तर ती कचकडी शनया कशी सुटेल? डॅम्बिस लेखाचा गुरुनाथ ना. ती शनया मला मिशी अंकल म्हणायची ना. या मिशीची शपथ घेऊन सांगतो मी खोटं बोलत नाहीये. नाही काय, मन जर पूर्वग्रह दूषित असेल ना तर होतं असं. अहो काय चाललंय हे नाना? अहो रात्रभर काल तांदूळाचे खडे निवडत बसलो होतो. हे बघा. अरे देवा. मग ठीक आहे ठीक आहे, आपण हे खडे आहे ना लंडनच्या म्युझियम मध्ये ठेवूया. करा करा, थट्टा करा. या महाजनीची सगळेजण थट्टा करा. नाना एक दिवस मी सिद्ध करून दाखवेन गुरु खोटा होता आणि मी खरा आहे. आणि जर हे मी सिद्ध केलं नाही ना तर मिशी उतरवून ठेवीन. नानी सुई दोरा आहे का? हो द्या द्या, सुई दोरा द्या त्यांना. काय त्यांच्या मिशीचा प्रश्न आहे. तुमच्यासाठी चहा म्हणते मी. हा अरे मला पण थोडा एक कप देशील? आता तर घेतला ना तुम्ही. अरे माझं काय चहा बंदी करणार आहे का तू? राधिका, हे राधिका. काय झालं महाजनी काका? अगं सुनबाई त्यांना बसू तर दे आणि एक कप चहा वाढव जरा. हा मी इथे बसायला आलो नाहीये. चहाच काय मी पाणी सुद्धा पिणार नाहीये. का? जोपर्यंत मी हे सिद्ध करत नाही ना की माझे डोळे चांगले आहेत तोपर्यंत या घरात मी पाणी सुद्धा पिणार नाही. आपण हातात काय तुमच्या?
सुई आणि दोरा. आता या वयात काय सुईदोरा खेळायचा? खेळायचं नाहीये हो, पण तुमच्या गुरुनाथला माझे डोळे नीट नाहीयेत असं म्हणायचंय ना. माझ्या डोळ्यांचा पडदा फाटलाय असं त्याला म्हणायचंय. त्याच्याकडनं फाटलेला पडदा शिवून घेण्यासाठी आलोय मी. हे घे सुई आणि दोरा. ऊन दाखव बरं सुईन दोरा. घे. महाजनी काका काय पोरकटपणा लावलाय तुम्ही? आता पोरकटपणा तू करतोयस का मी हे कळेलच. सुईत दोरा ओवून दाखव, तोपर्यंत मी इथून जाणार नाही. काका काका असं नका करू. उठा बरं उठा. असं का करून राहिले बरं? बाबा सांगा ना तुम्ही. काका उठा बरं उठा. तू गप्प बैस राधिका. अगं साधा सुईत दोरा तर ओवून दाखवायचा आहे, आणि गुरुनाथचे डोळे तर चांगले आहेत ना. मग दाखव म्हणून सुईत दोरा ओवून. बाबा काय हे? तुम्ही सांगा ना समजावून त्यांना. अरे टाकून दे ना सुईदोरा, उपोषणाला बसतील नाही तर. तुम्ही समजायचं सोडून तुम्ही मलाच सांगते परत. अरे एका मिनिटाचं काम आहे. तुला येतं ना मध्ये, चल लवकर दे करून. सोपं आहे काय त्याच्यात. तुम्ही चहा पिता का महाजनी? नीट बघा नंद घाला ना. जमते जमते. नाही ना जमते. दे इकडे. मी सुईत दोरा ओवून दाखवतो. दे. ओला हो ओला. कळलं का? सुईत दोरा ओवून झाला. माझ्या डोळ्यांना दिसतंय. मी सुईत दोरा ओवला.